मस्त दिसतंय ना. सोबत वाफलटा भात आणि मस्त रावसची करी. वा, रेसिपी खूप सोपी आहे. हाताच्या बोटावर मोजता येईल कमी जिन्नस वापरून आपण बनवणार आहोत. जस्ट अ टेस्ट प्राची संख्या या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे घेतले आहेत 8-10 पीस रावसाचे, स्वच्छ धुवून घेतले आहेत. चिंचेचं कोळ, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे. तर आपण सगळं हे एवढे साहित्यात, कमी साहित्यात बनवणार आहोत. तर पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊया. वाटणासाठी घेतले मी कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण असं बारीक वाटून घ्यायचं. वाटण रेडी झालेलं आहे. तर आपण पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण लसूण घालूया. लसूण थोडा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचं. ब्राउनिश झालेलं आहे. आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो हलकंसं एकदम मऊ झालं की आपण वाटण टाकायचं आहे, हिरवं वाटण, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीचं. ते सुद्धा छान शिजवून घ्यायचं. 2 चमचे घातलेलं आहे. हळद घालायची आहे 1 चमचा. मसाला घालायचे आहेत आपल्याला 2 चमचे. मीठ चवीनुसार 2 चमचे घातलेले आहेत आणि असं परतून घ्यायचं. आता आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. किती आंबट हवं आहे त्यानुसार घालायचं आणि वरून थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे. थोडी हलकीशी उकळ येऊ द्यायची आहे. आपल्याला गॅसची फ्लेम लहान करायची आहे. तर आपल्याला रावसाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तर कुठलाही मासा जरी असेल तरी ही करी जरा उकळून घ्यायची आणि मग कुठलेही तुकडे रावसाचे असू दे, सुरमईचे असू दे किंवा कुठल्याही प्रकारचे मासे असू दे, तर अशाच पद्धतीने करायचं आहे. तर आपल्याला थोडा वेळ झाकण द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटात बघा रेडी होणारी आपली करी आहे. किती सुंदर कलर आलेला आहे. खूप छान कलर आणि दाटसर असं हे झालेलं आहे आपलं करी. आणि हा फिश मसाला घालायचा आहे त्यामध्ये, पाव टीस्पून, जास्त घालायचं नाही आहे. बघा रश्श्याला एवढी भन्नाट चव येते ना. खरंच माशाची करी खूप सुंदर लागते आणि खूप टेस्टी होते. तर तुम्ही नक्की करून बघा. कशी झाली मला नक्की सांगा. बघा रश्श्याचा कलर किती छान आहे आणि अशा वाफलट्या भातासोबत खाण्यासाठी मजाच और आहे. वरून मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची. अशी छान सजावट करायचं. बघा आपली रावसाची फिश करी रेडी आहे. तर तुम्ही यासोबत ना वाफलटा भात किंवा गरमागरम भाकरी असं असेल ना, तर आपण त्यासोबत असं सर्व करायचं. तर इथे मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे फिशचं कालवण दाखवलेलं आहे. तर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि रोजच्या तुम्हाला रेसिपी असं काही तुम्हाला मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा, म्हणजे त्या पद्धतीने मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघा किती सुंदर असं आपलं फिश करी रेडी आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.